रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. महिलांना मासिक पाळीमध्ये नियमित नसेल तर पुदिन्याच्या पानापासून बनवलेला चहा घ्यावा. नंबर 2. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये, याने छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोट पाणी प्यावे. नंबर 3. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायची नसते तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात देखील वापरणे गरजेचे आहे. हे अतिनील किरणांपासून वाचवते, ज्यामुळे टॅनिंग होण्यास प्रतिबंध होतो. नंबर 4. रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. नंबर 5. रोज सकाळी चालण्यानेही हृदयविकाराचा धोका कमी होतो. ताणतणाव, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते, त्यामुळे हृदयाचे आजारही नियंत्रणात राहतात. वजन कमी करण्यासाठी घाम गाळण्याचा व्यायाम करण्याऐवजी सकाळी फक्त 20 मिनिटे चालणे प्रभावी आहे. नंबर 6. रोज सफरचंद खाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्यात पाण्याचे प्रमाणही चांगले असते. सफरचंद खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि त्यामुळे भूक कमी लागते. नंबर 7. फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातील पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 8. ओठ काळे पडले असतील तर घरी लिप बाम बनवा. त्यासाठी गुलाबाची पाणी स्वच्छ धुवून घ्या आणि ती 1.5 कप पाणी टाकून उकळून घ्या आणि गुलाबी पाणी झाले की हे पाणी गाळून घ्या. त्यामध्ये 1 चमचा खोबरेल तेल, 1 चमचा मध आणि 1 चमचा व्हॅसलीन टाकून हे मिक्स करून घ्या आणि एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि रोज ओठांना लावा. आठवड्याभरातच फरक जाणवेल. नंबर 9. चेहऱ्यावरील ग्लो आणण्यासाठी बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, कॉफी पावडर आणि कच्चे दूध टाकून मिक्स करा आणि हे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर धुवून टाका. याने चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते आणि चेहरा उजळतो. नंबर 10. रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडी बेसिनमध्ये पडून ठेवू नये आणि गॅस आणि किचन ओटा कधीही खराब ठेवू नये. नेहमी किचन ओटा स्वच्छ ठेवा. नंबर 11. दररोज सकाळी फक्त 2 खजूर खाल्ल्याने काही दिवसातच शरीराची ताकद वाढते. ज्यांना शारीरिक कमजोरी असेल त्यांनी खजूर आवर्जून खावीत. नंबर 12. केस दाट आणि मजबूत करण्यासाठी 2 ते 3 चमचे दही घेऊन त्यात 2 चमचे मुलेठी पावडर टाकून पेस्ट करा आणि ही केसांच्या मुळांना लावा. याने केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. नंबर 13. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे तुमचे हृदय हे कायम मजबूत राहण्यास मदत होते. नंबर 14. ऊसाच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळून प्यावा. यामुळे उन्हाळ्यात होणारी शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते. नंबर 15. 108 प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. आजही आपण ही भांडी सर्रासपणे वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून देत होते. नंबर 16. गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि गरम पाणी कधीही डोक्यावर घेऊ नये, नाहीतर केस आणि डोळे कमजोर होतात. नंबर 17. कंबरदुखी आणि थकवा जाणवत असेल तर मूठभर शेंगदाणे नियमित खा. याने हाडे मजबूत होऊन अशक्तपणा कमी होतो. नंबर 18. रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 19. जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने शरीरावर सुरकुत्या पडतात. नंबर 20. भूक लागत नसेल तर गरम पाण्यात काळी मिरी, मीठ, लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे भूक वाढेल. नंबर 21. नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा. ही समस्या दूर होईल. नंबर 22. घामोळ्या आणि पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही व ताक याचा समावेश करावा. नंबर 23. घामोळ्या अंगावर आल्या असतील तर आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा लिंबाचा रस घालून आंघोळ करा. याने घामोळ्या कमी होतात. नंबर 24. बीटरूट खाऊन किंवा त्याचा रस पिऊन तुम्ही तुमचे केस मजबूत बनवू शकता. नंबर 25. बीटरूट रक्त वाढवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. नंबर 26. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखी समस्या होणार नाही. नंबर 27. रोज विलायची खाल्ल्याने जाडेपणा कमी होतो, तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही सुधारते. नंबर 28. गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंबर 29. तुमची त्वचा ड्राय असेल तर झोपताना ऑलिव्ह ऑइल लावावे. ऑलिव्ह ऑइलमुळे अँटी-एजिंगची समस्याही कमी होते. नंबर 30. सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस पिल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 31. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगा खाव्यात. याने शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते. नंबर 32. डोळ्याची दृष्टी मजबूत हवी असेल
तर आपल्या आहारात कच्चा कांदा खाणे खूप गरजेचे आहे. नंबर 33, पिंपल्सचा खूप त्रास होत असेल तर मध, दालचिनी एकत्र करून रात्रभर चेहऱ्याला लावून ठेवा. नंबर 34, जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. नंबर 35, किडनी शुद्ध करण्यासाठी टरबूजाचा रस आणि त्यामध्ये कोथिंबीरीचा रस एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते. नंबर 36, टोमॅटो खाल्ल्याने किंवा टोमॅटोचा रस पिल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच टोमॅटोचा सूप पिल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 37, भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन करा, याने सांध्याची मजबूती टिकून राहते. नंबर 38, कंबरदुखी होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर टाकून पाठीची मालिश करा, याने आराम मिळेल. नंबर 39, जास्त प्रमाणात मसाला, तिखट, तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे देखील चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहरा खराब होतो. नंबर 40, मासिक पाळी नियमित येण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे उकळा आणि ते अर्धे होईपर्यंत उकळा आणि ते प्या, याने मासिक पाळी नियमित होईल. तसेच मासिक पाळीतील वेदना न होण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.